आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष कामाला लागलेले आहेत। नाशिकमध्ये मनसेच्या वतीनं आता बैठकांचं सत्र सुरू करण्यात आलेलं आहे। नाशिक हा खरं तर मनसेचा बालेकिल्ला आणि त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याची चाचपणी मनसेच्या वतीनं केली जाते आहे। ग्रामीण भागातले हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आज मनसेच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत। एकूणच या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीनं सामोरं जायचं याची एक स्ट्रॅटेजी जी आहे ती या निमित्तानं आखली जाते आहे आणि त्यामुळे आता येणाऱ्या दिवसांमध्ये मनसेची नेमकी काय एकूणच भूमिका असेल हे बघणं महत्त्वाचं आहे। सगळे नेते मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत। अण्णा, नेमकी काय भूमिका असणार आहे? मनसे स्वबळावर लढण्यासाठी तयार आहे का? तशी आपली ताकद आता दिसतीये का? महाराष्ट्र निर्माण सेना नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत, महापालिका या संपूर्ण निवडणुकांची आमची स्वतंत्र आज लढण्याची तयारी आहे, ताकद आहे। आपण बघितलं असेल सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी जो वोट चोरीचा मुद्दा काढला तो सगळ्या महाराष्ट्राला पटला। महाविकास आघाडीने सगळे एकत्र येऊन जे 96 लाख मतांची चोरी केली होती, आज जनतेला विश्वास पटला आहे की मागे विधानसभेमध्ये जे महायुतीचं सरकार आलं हे मतं चोरून आलं होतं, आता त्यांना मतचोरी करता येणार नाही, हे सगळं उघड झालेलं आहे। आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते कधी कमजोर नव्हते, आजही आता खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र निर्माण सेनेची ताकद वाढलेली आहे। आणि आपण आमच्या कार्यकर्त्यांचीच इच्छा आहे की स्वबळावर आपण सुद्धा निवडणुकीची तयारी करायची, पण जेव्हा साहेब जे आदेश देतील ते मान्य, पण आजची तयारी आमची स्वबळाची आहे। आपण बैठका घेत आहेत, कार्यकर्त्यांना माहिती विचारतायत, प्रश्न विचारतायत। कार्यकर्त्यांची एकूणच काय भावना बघायला मिळते? तुमच्याशी ज्यावेळेला कार्यकर्ते संवाद साधतायत काय सांगतात तुम्हाला? नाही, कार्यकर्ते हे मागेच बोलायचे। आम्ही जेव्हा जिल्हाभर मामा सलीम, मामा सुदाम कोंबडे, अंकुश पवार, सुजाताताई, आमची कोर कमिटी जेव्हा जिल्हाभर फिरली तेव्हा त्यांची मागणी होती का आपल्याला मागे निवडणुका लढायला मिळाल्या नाही, पण आम्हाला आता यावेळेस स्वतः स्वबळावर निवडणुका लढवायच्या, ही त्यांची वर्षापासूनच मागणी आहे। आणि कार्यकर्ते तुम्ही बघा एकदम शॉर्ट टाईम म्हणजे एकच तासामध्ये हे जिल्ह्यातले प्रमुख सगळे कार्यकर्ते आलेले, सगळे तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, अंगीकूरचे हे सगळे डॉन लोक आहे आमचे आणि त्यांची तयारी आहे। आपण बघतोय की या ठिकाणी मनसेची बैठक पार पडते आहे। मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र आलेले आहेत। स्वबळाची तयारी आमची आहे आणि त्या अनुषंगानं आता मनसे येणाऱ्या निवडणुकांना सामोरं जाईल। अर्थात मनसे अध्यक्ष राज ठाकरे या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील आणि त्यामुळे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जी आहे ती मनसेकडनं सुरू करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।